अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कैशी आहो सगळी? उम्मीद करताय बेस असाल. आम्ही पण बेस आहो अल्हम्दुलिल्लाह. अस्सलाम वालेकुम. बेसाव आम्ही पण, तुम्ही पण बेसाव मला माहिती आहे. मागूनच मी आपल्या सगळ्यांच्यासाठी एक रेसिपी घेऊन आलो आहे आणि ती काय तुम्हाला मी सांगली पण आहे. आज पडवल आणि झिंग्याचं जी सालन केला होता त्या व्हिडिओतला तुम्हाला मी दाखवलं होतं की मी सकाळच्यासाठी काय नाश्त्याची तयारी, ब्रेकफास्टची काय तयारी चालली आहे ती बघून घ्या. झटपट तुम्हाला मी मेथड दाखवीन, इन्ग्रेडियंट्स दाखवीन. विवर्स 1.5 किलो राईस आणि 1/2 किलो उडदाची डाळ ही मी बेस त्याला 3-4 वगैरे दवलू आणि पाण्यातला दुपारी फुगत टाकलो. त्याच्यानंतर आता बघा कमीत कमी 7-8 तास अधिक झाले त्याला भिजून. आता ह्याला मी मिक्सीला बारीक फाईन पेस्ट करून घेणार आहे. आता ह्या चीजेला बोलतात काय ती तुम्ही जाणून घ्या. ह्याला बोलतात अप्पम. APPAM अप्पम. अप्पम जी साऊथ इंडियन रेसिपी आहे आणि जी लोक जगातल्या आवडीने खातात, देशला पण आणि विदेशला पण. आणि माझं बाबू ते काही स्पेशलीच फेवरेट समजते त्याला. बाबू फेवरेट समजते पण आम्ही लोक पण शौकाने खातो अल्हम्दुलिल्लाह. कारण ती आम्ही खातो ती नारळाची चटणी आणि नारळाला ग्राइंड करून ही करतो. हिरवी मिरची, कोथिंबीर, हिरवी चटणी सोबत खातात. जसं की आपण हिरवी चटणी कशी बनवतो ती रेसिपी मी ह्याच्या सोबत बनवणार आहे. चटणी त्याच्यासोबतच ती मस्त लागते आणि खूप टेस्टी लागते माशाअल्लाह. आणि ती बनते ना तेव्हा मस्त स्पॉन्जी आणि बेस जाडा जाडा असते. तुम्ही बघत राहा जी मी अप्पम बनवीन ती एक मॅजिक सारखे असतील आणि इतके प्यारे दिसतात ते. आणि त्यातल्या जे इन्ग्रेडियंट्स यूज होतात जास्ती नाही काय. चावल आणि उडद डाळ ती फुगत ठेवलेलीच आहे. त्याच्या संगत आता सुबाला जेव्हा मी अप्पम रेडी करीन फ्राय पॅनवर किंवा तवीवर तेव्हा त्यातला मी थोडासा मीठ आणि इनो ENO ती ह्यांची जो पेस्ट बनवीन मी टोप भरून पेस्ट असेल पण मी छोट्या छोट्या टोपातला पेस्ट ट्रान्सफर करीन ताकी इनो मला आतला मिक्स करायचा असेल. आणि इनो मोठ्या टोपातला केल्याच्या नंतर त्याचं जरा मतलब स्ट्रॉंगनेस आहे ती खतम होते. बघून आपण टेम्पररीली जितका लागेल तितका आपण पेस्ट काढून घ्यायचा आणि त्यातला नाहीतरी इतक्या टोपातला मी अर्धा इनोचा पॅकेट मिक्स करीन. त्याला बेस हलवीन आणि मग फ्राय पॅन एक बाजूला गरम ऑलरेडी प्री हीट करून ठेवीन. थोडासा जसं आपण ग्रीसिंग करतो, ऑइलिंग करतो तसं ऑइलिंग करीन आणि मग त्याच्यातला पोर करीन. अप्पमचं पीठ त्यातलं पोर करीन आणि गॅस स्लो करून त्यावर ढाकण मारीन. ती इन्शाअल्लाह ती पुरा प्रोसेस तुम्हाला मी तुम्हाला दाखवणारच आहे. तेव्हा ॲक्च्युली बोलण्याचं मतलब असं आहे की आत्ताशी ह्याची तयारी सुरू झाली आहे ती तुम्हाला दाखवणं जरुरी आहे स्टार्ट टू एंड, का की तुम्हाला पण समजात यायला पाहिजे अप्पम कैसा बनते. आता ही ते दाखवली की चावल आणि उडद डाळ फुगलेली आहे. त्याला आता मी मस्तपैकी बारीक फाईन पेस्ट बनवून घेता. पेस्ट बनवून तुम्हाला दाखवतो. आणि मग सुरेला इन्शाअल्लाह ती मस्तपैकी रोटी सारखेच बनतात पण खबूस असतात तर खबूस सारखे दिसतात पण त्यातला होल पोर्स असतात. त्यातल्या जे पोर्स येतात ते एक मॅजिक सारखे दिसतात आणि त्याशी खेळवासा वाटते माशाअल्लाह. आता तुम्ही अलग अलगच रेसिपीज आहात बघा तुम्ही खाली बघाल तेव्हा समजेल. आता ह्याला मी थोडासा मीठ टाकू ना. आता मी मीठ नाही टाकणार, मी पहिल्यानंच मीठ टाकलेलं आहे. जर कोण पहिले नाही टाकत ते त्याने टाकूयाचा मिक्सीला, मी नाही टाकणार. आता मी ह्याला बारीक फाईन पेस्ट बनवून आणताय. तुम्ही आतेच बैसून राहा, जाऊ नको खाते. जेवला असाल ना? आम्ही पण जेवला होता निजियाची तयारी. ठीक आहे पण ते कॉमेंट्सची बरसात चालूच ठेवा. आपल्या दिलची बात दिलात नको ठेव, जुबान पर लेके आओ और कमेंट सेक्शन में मेंशन कीजिएगा. ठीक है. अभी आपको आवाज़ आएगी मिक्सर की. ये देखिए आवाज़ आ रही है. यानी काम शुरू हो चुका है. डोंट स्किप. कोकन की दुनिया के साथ में इसी तरह जुड़े रहिए. ठीक है. मिलते हैं कुछ वक्त के बाद. बघा बारीक मस्त फाईन पेस्ट बनवलू आहे. हां
स्मूथ मस्त बनलाय है. आत्ताच ऐसा दिसते ते समजा माशाअल्लाह. फ्राय पॅनला कैसा आता दिसेल. 1 बाय 1 मिक्सी जारला आम्ही याला ग्राइंड करीन मी. पेस्ट बनवीन ती राहू द्या. पेस्ट बनवीन आणि माझा आता काम लागलाय आहे ही पुरा चावल पेस्ट बनवायचा आहे. त्याच्यानंतर मग अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह. मला खूप खुशी होते विवार तुमच्यासमोर 101 रेसिपीज पेश करूया. मला खूप खुशी होते आणि तुमच्याशी रूबरू होयाला तुमच्याशी कनेक्ट करियाला मला खूप खुशी महसूस होते की माझे व्ह्यूअर्स जे मला प्यार देता था, जे आम्हाला चाहता था, देश दुनियांशी बघता था, तुमच्या सामने आम्हाला हे सगळे रेसिपीज दाखवून जी खुशी मिळते ती रेसिपी बनवून खाया खुशी नाही मिळत. फक्त तुम्ही आमची रेसिपीज बघा, खुश व्हा, दुआ द्या आणि व्हिडिओवर अखेरपर्यंत बनवून द्या. वॉच टिल एंड. व्ह्यूअर्स सेकंड मिक्सी जार पोर करता है. बघा याच तरीके एक के बाद एक करके ये टोप पूरा भरा जाएगा और ये पूरा खाली हो जाएगा. ये प्रोसीजर है. यस ये खाली होएगा और ये भर जाएगा. अस्सलाम वालेकुम. कशी आहो सगळी. अस्सलामुअलैकुम. वेलकम बॅक. अप्पमचा कंटिन्यू रेसिपी. व्ह्यूअर्स मी रात्री तुम्हाला अप्पम बनवायची आहे ह्याची तयारी मी तुम्हाला रातची दाखवलो. स्टार्ट कैसा करायचा असते. आता रातभर आम्ही ते चाव दलून टोपात ठेवला होता. त्याचा फाईन पेस्ट बनवून बघू शकता वाव. ही पण आहे ह्या टोपात पण आहे. आता प्रोसेस स्टार्ट करू. नाश्त्यासाठी आम्ही आता अप्पम बनवू. तुम्ही बघत राहा आमचं व्हिडिओ. कैसो तरीको असेल आमचं बनायचो. काय चीज आहे माझ्या ख्यालशी आपल्या कोकणी लोकांना सगळ्यांनाच माहिती नसते अप्पम काय चीज आहे, टेस्ट काय असते. आणि हाय खच्ची वस्तू ती हाय खच्चा ब्रेकफास्ट नाश्ता खच्चा ह्याचा आहे देशचा आहे. तेव्हा तुम्ही बघा माझा व्हिडिओ मी स्टार्ट करताय. देशाचा आहे पण स्टेट अलग आहे. देश आपलो आहे बट स्टेट अलग आहे. वी ऑल इंडियन्स सगळे फूड्स खातो. सगळ्यांच्या स्टेटचे फूड आपण पसंत करतो. आणखी एक बात बोली की अप्पमची रेसिपी आहे ती आपण खातो की ना सोबत हिरवी चटणी. ग्रीन चटणीच्या सोबत आपण खातो. ती मी आता ही ग्रीन चटणी बनवली आहे. खोबरा हिरवी मिरची कोथिंबीर लसूण मीठ टाकून आता त्याला मी बघारीन. सगळ्यातला पहिले मी चटणी रेसिपी रेडी करीन. त्याच्यानंतर अप्पम रेडी करीन ताके चटणीच्या सोबत अप्पम खायला मजा येईल. म्हणजे चटणी बघा चटणी. यस. पॅन गरम करीन. पॅन गरम झाल्याच्या नंतर त्यात मी तेल टाकीन. व्ह्यूअर्स टोप तापलोय. आता ही 1-2 चम्मच सारखा तेल आपण घेऊ. बघा याला बस जास्ती नाही घ्यायचं आहे आपल्याला तेल. ती तेल जरा बेस तापवायचा. तेल बेस तापून घ्यायचा आणि त्यातला चटणी बघा याच्यासाठी राय आणि कढीपत्ता. कढीपत्ता धुवून मी पुसून घेतलो आहे. आता ह्याला मी तेलात टाकीन कडकडवीन. कडकड बेस आवाज यायला पाहिजे कढीपत्त्याची आणि राईची. कुठले पाहिजे असणार. येस. आता त्याच्यानंतर मी आता चटणी मिक्स करीन. चटणी मोप ठीक आहे. मी पाणी लायाला बाकी ठेवला होता ह्यासाठी की मिक्सरच्या जारला पाणी लायाचं असते. या हिसाबाने मी पाणी लायाला कमी केला होता चटणी ग्राइंड करताना. बस. चटणी मस्त बघा दिलेली आहे. माशाअल्लाह बघा किती मस्त दिसते. ही चटणी तुम्ही इडली सोबत पण खाऊ शकता. सांबार डोसा सोबत पण खाऊ शकता. सही आहे. चटणी आहे ती.
आणि विवर्स यातल्यान ॲड केलो आहे कोथमीर 1 वाटी आणि मिरच्यो बी जास्ती घेतले होतात 10 ते 12 मिरच्यो आहात. एक अख्खो नारळ आहे आणि चुटकीभर नमक आहे ॲज पर टेस्ट. आणि लसूण जास्ती ना 1 बंच लसूण घेतलो आहे आणि तो मस्त ग्राइंड करून घेतलो आहे. त्याच्यानंतर बघार दिलो, चटणी रेडी झाली आहे. आता नेक्स्ट आपण बाजूला पहिल्यांदा प्री हीट करण्यासाठी फ्राईंग पॅन आपण प्री हीट करू. त्याच्यानंतर आपण अप्पमचं जी पीठ आहे त्याची कैफियत बघूया कशी आहे. ही बघा ही पीठ फर्मेंट झालं आहे. रात्री मी ह्याला फाईन पेस्ट बनवून फर्मेंट करायला ठेवला होता. पीठ फर्मेंट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. वाव, आता ह्यातलं मीठ ते हे टाकलेलं फुगट ठेवलं होतं तेव्हा. आता ह्यातलं ना आपण ही इनो पॅकेट आहे ती अर्धा पॅकेट मी इनोचा ह्यात मिळवीन. आणि ह्याला मस्त घोटून घे. घोटून मतलब की घोटण्याची गरज नसते, बट मिक्स करणं गरजेचं आहे. इनो मिक्स झाला की कैसा आहे जरा स्पॉन्जी बनते ती मस्त. स्पॉन्जी बनते आणि जालीदार बनते, वरती येते ती जी. जैसे पिझ्झाचा कैसा असते, पिझ्झाचे हे असतात माहिती ना. हा त्याला काय घोटण्याची गरज नसते विवर. सेम पिझ्झा ब्रेड सारखा बनेल पण खायला मग टेस्टी असते. नाही तुम्ही सकरवणी सारखा घोटत बैसाल. ही फक्त माझं दाखवायचा हेतू असा आहे की मी इनो मिक्स करताय. चटणीला बॉईल केलं तर काय पण करायचं. आता आपण चटणी बॉईल झाली आहे, याला आपण गॅस बंद करू, झाकून ठेवू आणि इकडे अप्पमच्या तयारीला लागू. हे द्यायला का तापलाय नाही अजून ना. हो त्या तापू द्या त्याला. ही काय काढ जरा. तेल आहे. फ्राय पॅन गरम झाला आहे, त्याला आता मी थोडा तेलाचा हात लावीन असं ब्रश करीन आणि तुम्हाला तुमच्या हिसाबाने साईज घेऊ शकता. वा छोटी पाहिजे मोठी पाहिजे, ही माझ्या हिसाबाने घेतलो आहे. आता ह्याला 2 मिनिटासाठी फास्ट गॅसवर ठेव. त्याच्यानंतर ह्याला झाकण ठेवून मी आता बघा होल कसे येतात. 1 2 3 4 आहिस्ता आहिस्ता फोर्स येतात असला होल. बघा माशाअल्लाह. हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 आहिस्ता आहिस्ता ऐसे होल्स बनतात. खायला मग टेस्टी लागते. आम्ही हमेशा खाता आहोत माशाअल्लाह. आता हे स्लो गॅसवर ठेव. आपण गॅस स्लो करीन. जरा होल सैले की नंतर मग त्याला स्लो करून त्याला मी झाकण देवीन. हो द्या असू दे. बिस्मिल्लाह. माशाअल्लाह. कैसे खड्डे आ रहे हैं अंदर में. आहिस्ता आहिस्ता देखो माशाअल्लाह. आता ह्याला स्लो गॅसवर 5 मिनिटं आपण थाली मारून शिजवायचा. खूप इझी रेसिपी आहे. हे बघा पहिला वाला कसला बनलाय. माशाअल्लाह. ठीक आहे. स्पॉन्जी. आमच्या अक्कूला भूक लागली आहे. काय त्याला बोलतात हो, ह्याला काय बोलतात, अप्पम. अप्पमची भूक लागली आमच्या अक्कूला. आमची अक्कू आता खाया बसतय है. अक्कू बाय घेऊन जा खायला. ऐसा अप्पम बाद में चप्पम. खादडी ते हय नाही, पण अप्पम इतकी टेस्टी रेसिपी आहे ना, ती बघून तिला फुरसत नाही निघय. आणि ह्या लाईटीने पण मग सतवला नाही. ही लाईट पण फाजील झाली आहे. मम्माला खाओ एक निवारो. अशी काय करतात. खा तू खा. पहिलो येतो. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. गरमागरम खाओ. शाबाश. तुम्ही पण खावा. ऐसा मी रिमाइंड केलो मगून.
अदरवाइज ना. जबरदस्त गरम गरम क्रिस्पी झाली आहे. टाटा. माशाल्लाह. वाव. लो क्या दिख रहा है डू. माशाल्लाह. एक बार खाओगे तो बार बार खाने मांगोगे. एक बार सही है। खाओगे तो बार बार खाने मांगोगे. अभी देखो हमारे यहाँ लाइट गई हुई है, फिर भी हमारे छोटी मोटी लाइट से काम चल रहा है. अल्लाह का फजल करम झाकण है. मारू आपण. स्टोव स्लो करू. बोलिया. ओके. एकदा आपण फ्राईंग पॅनला टाकला अप्पम रेसिपीचा पीठ टाकला बेटर की 5 ते 7 सेकंड जरा हाय फ्लेम द्यायचा. त्याच्यानंतर झाकण द्यायचं आणि फ्लेम कमी करायचा. सही है. मस्त बनते. ते पोर्स येतो थोडा हाय फ्लेम पाहिजे. चालेल. माशाल्लाह. अरे वाह, मस्त दिसते ना. आता अप्पम इज रेडी आता थाली काढला वरची. हा with lots of pores. Look at here. Oh. वाह 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 वाह. चला अभी Next one. एक के बाद एक, एक के बाद एक, Yes. एक के बाद एक तेल लगाया गया अभी. माशाल्लाह. अप्पम बनवायला तुमचा फ्राय पॅन मस्त हीट पाहिजे. हा ओहो, आवाज देखो कैसा आवाज आ बनवू रहा है. शकता. बाय. माशाल्लाह माशाल्लाह. पोर्स बघून मजा येते. आपोआप होल्स होतात नाही आतला. हो हो आपोआप. यू वॉन्ट चटणी. वेट. चलो आकिबा ने पहिला भी खाई, दूसरा भी खाई. हाँ हाँ, दूसरा भी खा रही आकिबा. चलो बेस बात आहे. अक्कू आमची खायला नाही मागत काय. ती बघा आवडत मी झाकण ठेवताय आहे. माशाल्लाह माशाल्लाह. एक नंबर. वाह 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 वाह. माशाल्लाह माशाल्लाह पार या पार. माशाल्लाह. यस. Again same procedure. झाकण ठेवी. हो कोई बात नहीं, कोई बात नहीं. होत आहे. वो देख जल गया वो. माशाल्लाह. वाह. फोर्थ वन. यस. इसी तरीके से हम अभी बनाते जाएंगे और अपन खाने का. तो Yes. ये प्रोसेस ध्यान में रखो. बनाया हुआ आप लोग भी घर पे इसको ट्राई करो और खाने के लिए बहुत बेहतरीन लगता है. माशाल्लाह. काही नाही समजा पहिला ते तुम्ही कॉमेंटच्या जरिए मला नक्की विचारू शकता. हाँ यस राइट करेक्ट. अप्पम बोलते हैं इसको और बाद में ये बनने के बाद चप्पम करने का यानी खाने का दबा के. क्या जी. है ना. चलो अभी सेम प्रोसेस है. देखो फिर से पोर्स आ गए हैं उसके ऊपर. बाद में थाली रखी जाएगी इसके ऊपर और फिर इसी तरीके से तब निकालेंगे. अभी पूरे निकाल के हम आपको दिखाएंगे बाद में. ठीक है. भाई शाबाश. नाही. की थाली है. हाँ माशाल्लाह. वो देखो बघा अप्पम ते बनवून तयार झालेले आहेत आणि आम्ही मंदी मंदी खाल्लो तिथे तुला दाखवलो कैसे नाही खाल्लू ह्या लोकांनी खाल्ले ना. आकिफा आणि मी हम लोग तो पहले खाते ही है भाई. हाँ अभी ये प्रोसेस अभी तक चालू है प्रोसेस अभी तक चालूच आहे अजून. अभी ये फिनिश नाही देखिए झालाय. जरा प्लेट. हाँ, आराम से चटका लगेगा आराम से.
अल्हम्दुलिल्लाह. वो जरा प्लेट ऊपर करो. येस, बघू शकता हा व्ह्यूअर, अप्पम इज रेडी. माशाल्लाह अप्पम बनलेत आहात. हम्म. खूप खूबसूरत आहात, स्पॉन्जी आहात, खायला बेस्ट लागतात ते. पूर्ण कापूस आहे, कापूस कापूस. हा, चला आता माशाअल्लाह. आम्ही खायला निघालो. हा, खाऊया चला. इतके टेस्टी लागतात ना हे, गरमागरम कुरकुरीत असतात. आणि टेस्ट बोलल्याच्या नंतर भरपूर, आणि त्याच्यानंतर खोबऱ्याची तिखट चटणीच्या सोबत, आणि पावसाळ्याचं मौसम आहे, या सगळं चीज घरात बसून खायला काय मजाच अलग असते. चला. तुम्ही हतेच जाऊ नको, आम्ही आता बनवला भाव आणि बैसून खाणार आहोत, ती पण तुम्ही बघा. त्यासाठी टेस्ट बोलताय. खायचं आहे ती मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. त्या- त्या टेस्टच्या इंतजाराला बैसून असा तुम्ही. अहो त्यासाठी चला बोलताय. चला 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 चला. निघूया, खाया या. अप्पम. आता आम्ही चपाचप चप्पम खाणार आहोत आता. हा, अप्पम इज रेडी. आणि मस्त गरमागरम आहे, आणि नुसतो कापूस आहे, जालीदार कापूस आहे, नुसतं पिझ्झा सारखं, पिझ्झा ब्रेड असते. ऐसा आहे बघा. सो माशाअल्लाह इतकं टेस्टी आहे. वाव हे वाव. ही बघा, तुम्ही ही सालन आहे ना, सुक्का मटन सालन किंवा चिकनचा मटन सुक्का, त्याने पण तुम्ही खाऊ शकता. होई मोप टेस्टी लागेल. करून बघा. इन्शाअल्लाह तुम्ही याद कराल. नेक्स्ट रेसिपी वाट बघतोय आपली. जल्दी जल्दी रेसिपी बघून घ्या आणि टेस्ट फील करा. नेक्स्ट रेसिपी समथिंग स्पेशल होणार आहे इन्शाअल्लाह लजीज. ती वक्तावर माहिती पडेल. जी. हां. आणि तुम्ही बोलाल हर यातला त्यांच्या नारियल असते, तेही नारळावाली हावना. केरलावाले हे आम्ही सगळे एकच आहोत, कोस्टल रिजनची माणसं. या. ती हर खाण्यात नारळ यूज करतो. सुपर स्वीट, जबरदस्त. आता आम्ही अलविदा घेता हो. कोकन की दुनिया से इसी तरह जुड़े रहिए. देखने के लिए बहुत कुछ है आगे आगे. क्या क्या आएगा बोल नहीं सकते. अचानक में अपने को कुछ अचानक में ही कुछ ना कुछ नया नया भी मिलता है हमको जो दिखता है वो हम लोग कैप्चर करते हैं हमारे वीडियो में, कैमरे में, और आपकी तरफ पेश करते हैं कि जो भी लम्हे हैं हमारे कोकन में, हम कोशिश करते हैं कि आप तक पहुँचाएँ और आप उसको देखकर खुश हो जाएं. हैं जी, क्या बोलती है अभी? चलो अलविदा लो कोकन की फटाफट. दुनिया से इसी तरह जुड़े रहिए. नेक्स्ट रेसिपी विल बी क्वेश्चन मार्क. ओके बाय, अल्लाह अल्लाह हाफिज. हाफिज़. टेक केयर. शबा खैर.